मंडळी, ज्यावेळेला तुम्ही गॅस भरलेला घेता त्यावेळेला गॅस अगदी काळजीपूर्वक घ्यायचा. आता तुम्हाला सांगते मंडळी, आपल्याकडे 2 टाक्या आहेत. एक टाकी आहे रिकामी आणि एक टाकी आहे भरलेली. आता भरलेली टाकी एकदम सीलपॅक आहे, जी आपण फोडली नाही. आता रिकाम्या टाकीचं वजन किती असतं तर 15.800 ग्रॅम. आता ह्या रिकाम्या टाकीमध्ये गॅस किती किलो भरला जातो तर 14.200 ग्रॅम गॅस भरला जातो. 15.800 ग्रॅम आणि 14.200 ग्रॅम यांचं वजन केल्यानंतर किती वजन होणार तर 30 किलो वजन होणार. म्हणजे भरलेली टाकी आपल्याला 30 किलोची मिळाली पाहिजे. तर कंप्लीट तेवढी मिळते का तर हेच मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर आपण रिकाम्या टाकीचं वजन करूया आणि भरलेल्या टाकीचं देखील वजन करूया. आता ही आपली रिकामी टाकी. आता या रिकाम्या टाकीचं वजन आहे 15,830, म्हणजे 30 ग्रॅम वरती जास्त आहे. आता आपण भरलेल्या टाकीचं वजन करूया. वजन भरलेलं आहे भरलेल्या टाकीचं 29.920 ग्रॅम. पण शक्यतो गॅस भरलेला घेताना गॅसचं वजन करत जा आणि मगच भरलेली टाकी तुम्ही घेत जा. हेच या व्हिडिओतून सांगायचा उद्देश आहे.